माझा दहेगाव नाशिक। पुढची बातमी आहे वाशिम मधून। वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील उभारलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झालेली आहे। देखभाल दुरुस्ती अभावी पुलावरून पाणी वाहून जात आहे। पाणी अडवता न आल्यामुळे रब्बी हंगाम हा धोक्यात आलेला आहे। या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रावर कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आलेला आहे। हे जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरता हा बंधारा उभारण्यात आलेला आहे। ऑक्टोबर आता संपत आलेला आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात या बॅरेजवरचे पाणी अडवणं गरजेचं असते। ते याकरिता शेतकऱ्यांना सिंचन व्हावे, रब्बी हंगामाला मुबलक पाणी मिळावे याकरता हे बॅरेजेस उभा केलं होतं। मात्र ऑक्टोबर महिना पूर्ण संपत आलेला आहे। मात्र अद्यापही याचं पाणी कोंडण्यात आलेलं नाही, पाणी थांबवण्यात आलेलं नाही, अडवण्यात आलेलं नाही। आपण या बॅरेजचे लागलेले जे गेट आहेत, लोखंडी गेट आणि काही रबरी त्यांचे वायसर्स असतील ते पण इथं आपल्याला पाहायला मिळतील। अस्तव्यस्त पडलेले आहेत अनेक, तर हे जे गेट आहेत लोखंडी हे जीर्णावस्थेत आहेत। अनेक हे बॅरेजेसच्या जे गेट आहेत हे चोरीला गेले आहेत। अनेक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। त्यामुळं सिंचनाचं आता रब्बी हंगामात सिंचन कसं होईल अशी आता चिंता शेतकऱ्यांना सतवायला लागलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष असल्याने आता तरी शेतकऱ्याच्या मागणीनंतर हे बॅरेजेस चे जे गेट आहेत ते लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये संत्र्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं।